नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 1 जुलै सकाळचे वाजले 8:30 मित्रांनो. बघू आज काय बाजार भाव निघतं आणि टोटल आवक जर धरली मित्रांनो दोन्ही शेड पॅकी आणि ग्राउंडवरती 4-5 लाईन ट्रॅक्टरचे आहे. तर मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेला असतो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटला सरासरी हायस्टोएट सगळं सांगेलं असतं. पाऊस चालू मित्रांनो, बघा तुम्ही लिलाव झाली 1 लाईन आणि आपण 1 लाईन घेतली पिकअपची आणि आज पिकअपचाच लिलाव आहे. त्याच्यात आपल्याला हायेस्ट सरासरी आणि लोएस्ट बाजार भाव सगळे एकच लाईनीमध्ये आपल्याला कळत असतो. म्हणजे पिकअपमध्ये आपल्याला सरासरी हायस्टोएट काय निघतं ते सगळं एक व्हिडिओमध्ये आपल्याला कळत असतं. म्हणून आज आपण ट्रॅक्टरचं नाही घेतलंय. तर मित्रांनो आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो. चला भाव बघूया मित्रांनो. पहिल्या शेडमधून अर्ध्या लाईनीतून स्टार्ट केलंय. पहिल्या लाईनीच्या बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला भाऊ? 1251. तो आहे का? हे काय जाईल? 1151 जाईल. बघू शकतो तुम्ही 1151 रुपीज. हा कांदा कुठला आहे दादा? निपाड कारखाना. ठीक आहे, आपला कांदा आहे ना? बरं ठीक आहे. हे काय भाव गेला? 1250 ना? 1251 1251 रुपीज. पिंपळस ना? बरं, याचं बियाणं कोणतं होतं दादा? घरगुती बियाणं आहे. पिंपळसचा कांदा आहे. हो धन्यवाद. काय भाव गेला? 1251 1251 रुपीज. कुठला आहे कांदा? रोड. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. 50-55 साईज आहे मित्रांनो. पुढं बघू काय भाव गेलं? 1550. बघू शकतो तुम्ही 1550 जाईल. क्वालिटी बघू शकतो कांद्याची 1550 रुपीज. 1550. कुठला आहे कांदा? आडगाव. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे, आडगावचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 800 रुपये. 800 ना? 800 रुपये. कुठले आपण? बनडीपाडा. ठीक, बंधारपाडा. अच्छा ठीक. काय भाव गेलं? 1400 रुपये. बघू शकतो तुम्ही 65-70 साईज आहे कांद्याला. 1500 ना? 1400 जायले 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? लगडवा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? साक्री तालुका ना? बियाणं कोणतं होतं? कलश. बरं, कलशचं बियाणं आहे. पुढं बघू हे काय भाव गेलं? 1470. 1470 मीडियम साईज मध्ये माल आहे. बघू शकतो 1470 1470 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदवड. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1500 रुपये. 1500 जायले 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं ठीक. पुढं बघू काय भाव गेलं? 1450 रुपये. 1450 जायले 1450 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपरखेडचा कांदा आहे. बी कोणतं होतं याचं? बियाणं ठीक आहे, पिंपरखेडचा कांदा आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1500 रुपये. 1500 जायले 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? वनसगाव. ठीक आहे, 1500 रुपये. 1550 आहे ना? अच्छा हां, फक्त 1500. ओके ठीक. पुढं बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. काय भाव गेली गोल्टी? 350 रुपये गोल्टी जायले. कुठले आपण? वडनेर बरोबर. ठीक आहे, 350 रुपये गोल्टी. पुढं बघू खात आहे. बघू शकतो तुम्ही काय भाव गेली खात? 551 खात जायले 551 रुपीज. आणि गोल्टी काय गेली? 580 रुपये गोल्टी. कुठले आपण? उर्दूळ. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1251 1251 रुपीज. कुठला आहे कांदा? जायखेडाचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? गजाननचं बियाणं आहे. ठीक आहे, जायखेडाचा कांदा आहे. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं?
1399 1399 रुपीज. कुठला आहे कांदा? कुडासी. बियाणं कोणतं त्याचं? अच्छा ठीक आहे. पुढे बघू काय भाव गेलं? 550 रुपये जायले. खाते बघू शकतो मी 550 रुपीज. कुठले आपण? पिंपळगाव. ठीक बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1200 रुपये. 1200 रुपये 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? पन्हाडी पाडा. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. पन्हाडी पाड्याचा कांदा आहे. 1200 रुपये जायले. पुढे बघू काय भाव गेलं? 1413. 1413 1413 रुपीज. कुठला आहे कांदा? कारसूळ. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. कारसूळ. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 600 रुपये गोल्टी. बघ शकतो 600 रुपये 600 रुपीज. कुठले दादा? शिरसाने. अच्छा ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी काका? 400 रुपये जायले गोल्टी. ठीक आहे. कुठले आपण? अकराळे. मातरवाडी. अच्छा सॉरी. बघू शकतो. पुढं बघू काय भाव गेलो? 1200 रुपये 1200 रुपीज. 1200. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक ठीक. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1551 1551 रुपीज. कुठला आहे कांदा काका? मुंगसारा. बियाणं कोणतं होतं? गजाननचं बियाणं आहे ना. ठीक आहे. गजाननचं बियाणं आहे मित्रांनो. 55 ते 60 साईज आहे कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये. पुढे बघू काय भाव गेलं? 525. खाते बघू शकतो मी 525 जायले. 525 रुपीज. कुठले आपण दादा? सुकापूर. ठीक आहे. काय भाव गेलं? 1200 रुपये. कुठला आहे कांदा? 1200 रुपये जायले. 1211 1228 1228 रुपीज. बारणा सांगवीचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ठीक आहे. काय भाव गेलं? 1351 जायले. बघू शकतो तुम्ही 1351 1351 रुपीज. 1351. कुठला आहे कांदा? सुकेना. बियाणं कोणतं होतं याचं? गजाननचं बियाणं आहे. ठीक आहे. सुकेण्याचा कांदा आहे. पुढं बघू गोल्टी काय भाव गेली? कोणती ही आहे का? 600 रुपये ना. 600 रुपये गोल्टी. 600 रुपीज. किती नाही 600 रुपये नाही. काल परवा काय होतं? 800-900 होतं. आज 600 झालं ना. अच्छा. काही नापेड मार्केट चालू झालं का नाही? नाही ना अजून. ठीक. कुठले आपण? नांदूर मधून सर. ठीक आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1400 रुपये 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? नंदुरबार. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. नंदुरबारचा कांदा आहे. 1400 रुपये जायले. पुढे बघू काय भाव गेला? 1201 रुपये. 1201 1201 रुपीज. कुठला आहे कांदा? नंदुरबार. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. नंदुरबारचा कांदा आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलाय? 1651 1651 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. उगावचा कांदा आहे. पुढे बघू काय भाव गेला दादा? 1415 1415 जायले. 1415 1415 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळनेर. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. पिंपळनेरचा कांदा आहे. पुढे बघू काय भाव गेला काका? 1660 रुपये 1660 रुपीज. कुठला आहे कांदा? ब्राह्मणगाव. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ब्राह्मणगावचा कांदा आहे मित्रांनो. घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. 1600. पुढे बघू बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1500 रुपये 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे. पिंपळगावचा कांदा आहे. 1500 रुपये. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला?
1261 1261 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचपाडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. चिंचपाड्याचा कांदा आहे. बघू शकतो साईज बघू शकतो मित्रांनो 60-65 साईज आहे कांद्याला. पुढं बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1400 रुपये. आणि कुठला आहे कांदा? कुठला? अच्छा दाताने. 1400 रुपये झाले. 1400 रुपीज. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं बियाणं आहे. ओके. पुढं बघू काय भाव गेलं? पावणे 1200 रुपये. 1175 रुपीज. तरी कमी गेला. आता याच्यासारखं कसं कांदा पाहिजे? बरोबर चांगलं माल. किती इच्छा होती तुमची? 1500 झालं मला. 1500 रुपये ना. क्वालिटी बघू शकतो मी. डबल पत्ती माल आहे. आपण कसा माल आहे याच्यापेक्षा कसा माल पाहिजे? कसा माल पाहिजे याच्यापेक्षा? कुठले आपण? वन. बियाणं कोणतं होतं त्याचं? अनुराधाचं बियाणं आहे. पुढं बघू काय भाव गेलं? काय चालू आहे? 1380 रुपये गेलाय. 1380. वण्याचा कांदा आहे. वण्याचा कांदा आहे. 1380 रुपये. मग 100% ॲव्हरेज माल आहे ना. कोणतं बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेला? 1100 जाईल. 1100 जाईल. बघू शकतो 1100 रुपीज. कुठले? दाताने. ठीक आहे. काय भाव गेलं? 1750 जाईल. बघू शकतो तुम्ही. साईज आहे 65-70 साईज आहे. 17.5 जाईल. 1750 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. बियाणं कोणतं होतं काकायचं? बेलाचं बियाणं आहे. ठीक. बेलाचं बियाणं आहे. 1750 रुपये. पुढं बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1260. 1260 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरीचा कांदा आहे. 1260. तर मित्रांनो कमीत कमी बाजारभाव होता आज 100 ते 800 पर्यंत. 800-900 पर्यंत. आणि सरासरी बाजारभाव 1000 पासून घेऊन तर 1500-1600 पर्यंत होता. आणि त्याच्यावरती बाजार जो निघाला तो हायेस्ट होता. तर आज बाजारभाव आपल्याला कमी झालेला दिसतोय. तर बघू उद्या काय बाजारभाव राहतो. उद्या सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. उद्या पण व्हिडिओ येत असतो आपला.